नमस्कार श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात माधव सूर्यवंशी माकणीकर यांची आणखीन एक लघुकथा अडाणी. पण श्रोते हो, तत्पूर्वी एक नम्र निवेदन. तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज साहित्य पंढरी कथाकथन चॅनल सबस्क्राईब मात्र करा. ऐकूयात आजची कथा अडाणी. अडाणी नावाचं बिरूद लागलेल्या सयाजीला शेताच्या बंधाऱ्याच्या बाहेरचं जग माहीतच नव्हतं. शाळेतून काढता पाय घेऊन जो पळून गेला तर पुन्हा शाळेची दारं त्याने पाहिलीच नाहीत. आणि तेव्हापासून शेती आणि जनावरं याच्यावर त्याचा जीव जाडला. शेतीत खूप मेहनत करून धान्य पिकवायचा, पण व्यवहार ज्ञान शून्य. बापाची थोडीशी सावकारी होती, खूप मोठी नाही, पण जे जमेल तेवढं साठवून त्यावर व्याज कमावण्याची सवय बापाला लागली होती. त्यामुळे विनाकारण एक पैसासुद्धा कधी ते खर्च करत नसत. कंजूष व्यापाऱ्यापेक्षाही याचा बाप कंजूष होता. घरात काय हवं नको ते सगळं आपल्या हातात कारभार ठेवून तो देत असे. महिन्याकाठी खाण्यापिण्याची सोय झाली, घरखर्च दिला की तो आपल्या सावकारीत व्यस्त होऊन जात असे. सयाजीच्या गरजा काही नव्हत्या. अंगावर 2 कापडं घेतली की त्याचं वर्ष आनंदात जात असे. समाजातल्या इतर मुलांचं राहणीमान बघून त्याच्या आईचा जीव मात्र हळहळायचा. हा 4 शब्द शिकला असता तर निदान शब्दज्ञान आलं असतं, स्वतःही थोडा व्यवहार केला असता असं आईला सतत वाटत असे. पण विचार करण्यानं परिस्थितीत काही बदल होण्याची शक्यता नव्हती. आलेलं वर्ष तसंच निघून जात होतं. पण अलीकडच्या काळात काही बदल घडत होते. ज्याच्या हाती पाहावं त्याच्या हातात मोबाईल आलेला होता. शेतीच्या बांधावरनं फिरणारी गुराखी मुलं कानात हेडफोन घालून फिरायला लागली होती. सयाजीला ती उत्सुकता वाटत होतीच. दुपारच्या बैठकीत मोबाईलची गाणी मुलं सयाजीच्या कानात हेडफोन लावून त्याला ऐकवायला लागली. आणि ते सगळं ऐकता पाहता सयाजीच्या मनात सुद्धा एक इच्छा निर्माण झाली की आपल्याकडे सुद्धा असाच एखादा मोबाईल असावा. त्याला मनोमन वाटायला लागलं आपला स्वतःचा मोबाईल हवा. मग घरात आई हे हक्काचं ठिकाण. ज्या गोष्टी बापासमोर बोलता येत नाहीत त्या आईच्या माध्यमातून बोलता येतात. सयाजीने आईकडे मोबाईलचा हट्ट धरला. कधी नव्हे ते मुलांनी काहीतरी मागणी केली याचा आईला सुद्धा खूप आनंद झाला आणि तिने तिच्या पतिदेवांकडे सयाजीची इच्छा बोलून दाखवली. बापाला सयाजी हा नालायक आणि बिनकामी असल्याचं सतत वाटत होतं. त्याच्या बरोबरीच्या काही मुलांना नोकऱ्या लागल्या, काही मुलं कारभारात आली, त्यांनी व्यवहार ज्ञान मिळवलं. पण सयाजी या सगळ्या गोष्टींपासून कोसो दूर होता आणि ह्या गोष्टीची त्याच्या बापाच्या मनात सतत चीड असायची. त्यामुळे सयाजी मोबाईल मागतो या कल्पनेने तो चिडला. बापाच्या स्वभावापुढे आईचं काही चाललं नाही. अहो, मोबाईलची किंमत थोडी असती तर 4 लोकांकडनं उसने घेऊन काहीतरी केलं असतं, पण 8-10 हजाराची वस्तू हातात कारभार नसताना देण्याची आईची तर काही क्षमता नव्हती. पण या गोष्टीमुळे सयाजी मनातल्या मनात कुढत होता. भूमिहीन शेतमजूर त्याच्याच शेतात मोबाईल घेऊन वावरत होता. शेळ्या मेंढ्यांच्या पाठीमागे फिरणारी मुलं सुद्धा मोबाईल घेऊन फिरत होती. गावात कसलंही काम न करणारी कामचुकार मुलं मोबाईल शिवाय राहत नव्हती आणि ही खंत सयाजीच्या मनाला टोचत होती. गावात शेतात मोबाईलची एक टोळीच निर्माण झाली होती. त्या टोळीत हातात मोबाईल नसलेला समाजी सामावत नव्हता. त्यामुळे तो स्वतःला खूप कमी समजायला लागला, स्वतःकडे कमीपणा घ्यायला लागला. त्यांनी पुन्हा त्याचा हट्ट तीव्र केला, पण बापावर कुठल्याही गोष्टीचा फरक पडला नाही. घरी 5-10 एकर शेती, त्यामुळे सयाजीच्या कष्टाने माल चांगला निघायचा, पण राशी तयार झाल्या की धान्याचा ताबा बापाकडे जायचा आणि त्या पैशातनं पुन्हा त्याची सावकारी बहरात यायची. बापाला सतत वाटत होतं की हा मुलगा अडाणी आहे, याला कशाला मोबाईल पाहिजे. पण घरात जे चाललं होतं ते आईला सहन होत नव्हतं.
घरात एक दिवशी काहीतरी स्फोट होणार अशी तिला सतत भीती वाटत होती. सयाजीने जीवाचं बरं वाईट करून घेण्याची सुद्धा धमकी दिली, पण त्याचा बापावर काही परिणाम झाला नाही. आणि असाच एक दिवशी सयाजी घरातून निघून गेला. पण जाता जाता त्याने दावणीचा एक बैल नेलेला होता. बरीच शोधाशोध केली, नातेवाईकांकडे विचारपूस केली, आठवडाभर काही पत्ता लागला नाही. एक दिवशी कळलं की तो एका नातेवाईकाकडे आहे. सयाजीने आता नवीन मोबाईल घेतला आहे. सयाजीने दावणीचा बैल बाजारात विकून टाकला होता आणि आलेल्या पैशातून एक मोबाईल घेऊन उरलेल्या पैशाचं पुडकं घेऊन तो फिरत होता. कारण त्या पैशातनं आणखीन काय करावं हेच त्याला कळत नव्हतं. आणि सयाजी गेल्यापासनं ती दावणीला असलेली जनावरं बापावर आली होती. त्या जनावरांना सांभाळताना सयाजीची किंमत बापाला कळली होती. बापाचे डोळेच उघडले. सयाजीला ते सन्मानानं घरी घेऊन आले. जिथे त्यांनी तो बैल विकला होता तिथे जाऊन 2-4 हजार जास्तीचे देऊन तो बैलसुद्धा त्यांनी परत आणला. सयाजीला सन्मानाने मोबाईल देण्यात आला आणि दुसऱ्या दिवसापासून सयाजी त्या मोबाईलच्या टोळीत सामील झाला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात माधव सूर्यवंशी माणकणीकर यांची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली? सयाजी नामक अडाणी तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. आणि आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात माधवरावांची ही कथा शेअर करा. आणि त्यांना सर्वांना साहित्य पंढरी चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र माझ्यातर्फे नक्की करा. भेटत राहूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर अशाच कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.